नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 7 सप्टेंबर 2025 या दिवशी जे चंद्रग्रहण होणार आहे त्या चंद्रग्रहणाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे ग्रहण होत आहे कुंभ राशीमधनं. शनीच्या राशीमधनं हे ग्रहण होत असून शततारका नक्षत्रातनं ह्या ग्रहणाची भ्रमंती होणार आहे आणि शततारका नक्षत्रातूनच हे ग्रहण रात्री पूर्व भाद्रपदामध्ये प्रवेश करत आहे. थोडक्यात शनीच्या राशीतून राहूच्या आणि गुरुच्या नक्षत्रातनं हे ग्रहण आपल्याला या वर्षी प्राप्त झालेलं आहे. अमृत हे चिन्ह कुंभ राशीचं आहे, त्यामुळे हे ग्रहण तुम्हा सर्वांना नक्कीच फायदे देणारं ठरणार आहे. आपण पुढे जाणूनच घेणार आहोत की 12 राशींसाठी हे ग्रहण आपल्याला कशा पद्धतीने लाभदायक ठरतं, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी करू नये, कुठल्या राशीच्या व्यक्तींनी कोणता नामजप केला पाहिजे, अशी पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खग्रास चंद्रग्रहण असं या ग्रहणाला म्हटलं जातं. सगळ्यात मोठं ग्रहण या वर्षीचं हे असणार आहे. तब्बल 3 तास आणि 28 मिनिटं असा हा पर्व काल ग्रहणाचा असणार आहे. रात्री 9:57 ते 1:27 या पर्व कालामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये किंवा बाथरूमला सुद्धा जायचं नाहीये. कुठल्याही प्रकारे आपण ह्या गोष्टी करणार नाही आहात. या पर्व कालामध्ये आपण फक्त आणि फक्त नामस्मरण करणं गरजेचं राहणार आहे. तुम्हाला गुरुने दिलेला जो गुरुमंत्र आहे त्या मंत्राला पूर्णतः पुन्हा उजाळा देण्याचे ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत आहे. तुमचा ज्या परमेश्वरावर विश्वास आहे त्याचं नामस्मरणासाठी हे ग्रहण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. या ग्रहणाच्या स्पर्श कालापासून मोक्ष काळापर्यंत पुण्यकाळ मानला जातो. हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये सुरू होत असल्याने 3 प्रहर आधी म्हणजेच दुपारी 12:37 ते मोक्ष काळापर्यंत आपल्याला वेद पाळायचे आहेत. वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध हे कर्म करता येतात, परंतु वेद काळामध्ये कुठल्याही प्रकारचं भोजन करता येत नाही. जे बाल आहेत, जे लहान आहेत, जे वृद्ध आहेत, आजारी व्यक्ती आहेत, अशक्त व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींनी, त्यासोबतच ज्या गर्भवती महिला आहेत, अशा सगळ्या व्यक्तींनी हे ग्रहण जर तुम्हाला 12:37 पासून वेद पाळता नाही आले तर तुम्ही सायंकाळी 5:15 हे वेद अवश्य पाळले गेले पाहिजे. शक्यतो गर्भवती महिलांनी हे वेद पाळणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. ग्रहण काळामध्ये आपण आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण, त्यासोबतच आपल्या आराध्य देवतेचं नामस्मरण करणं तितकंच गरजेचं राहणार आहे. मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना हे शुभ फल देणार आहे. मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मिश्र फल आहे. कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना थोडं अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी हे ग्रहण पाहू नये. इतर व्यक्तींनी हा खगोलशास्त्रीय घटना जी आहे ती पाहण्याचा आनंद अवश्य घ्यावा. चंद्रग्रहण हे कुंभ राशीतनं होत आहे. कुंभ रास ही शनीची राशी आहे. शनीच्या राशीतनं राहू आणि गुरुच्या नक्षत्रातनं या ग्रहणाचं भ्रमण होत असताना विशेषतः हे जे काही सांगितलं गेले की काही ठराविक राशींना शुभ आणि काही ठराविक राशींना अशुभ, हे पारंपरिक पद्धतीने सांगितलं, परंतु आपल्या कुंडलीतील 12 भावांचा अभ्यास करता ग्रहण तुमच्या कुठल्या भावातनं भ्रमण करतंय आणि तुम्हाला कशा पद्धतीने फल प्रदान करणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत. मेष राशीच्या व्यक्तींचा जर विचार केला तर मेष राशीला मुळातच 7.5 चालू आहे. शनी वक्री आहेत, त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी थोडं बोलण्यावर नियंत्रण अवश्य ठेवावं. आर्थिक अडचणी येऊ शकतात, पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात, नातेसंबंध खराब होणं, या गोष्टींची थोडी काळजी घेणं महत्वाचे राहणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी ओम नमः शिवाय या मंत्राचा अधिकाधिक जप आपल्याला वेद काळामध्ये अवश्य करायचा आहे. आणि गव्हाचं दान वेद ग्रहण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 11 वाजेच्या आधी स्नान करून आपण गहू यथाशक्ती यथाभक्ती गव्हाचं दान आपल्याला ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला हे गहू दान करणं गरजेचं ठरणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी ग्रहण संपल्यानंतर स्नान करून शनी महाराजांना तेलाचा दिवा अवश्य लावला गेला पाहिजे. शक्य असेल तर मारुतीला लावलं तरीही चालेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी थोडंसं बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या लाभस्थानातून जरी हे ग्रहण असेल तरी शनी महाराज वक्री स्थितीमध्ये भ्रमण करत असल्यामुळे आपल्या कर्माला कुठेतरी कमी प्रमाणामध्ये यश प्राप्त होण्यासाठी
ही स्थिती उपलब्ध करून देत आहे. आता ग्रहण जरी एक दिवसाचं असलं तरीही या ग्रहणाचे परिणाम दीर्घकाळ असतात. पुढचे जवळपास 90 दिवस या ग्रहणाचा परिणाम प्रत्येकाच्या राशीवर नक्कीच दिसणार आहे. वृषभ राशीच्या दशम भावातून हे ग्रहण होत आहे. त्यामुळे मतभेद वाढतील, खर्चही वाढतील, कामावर पूर्णतः लक्ष ठेवा. इन्कम वाढ होण्याच्या संधी बऱ्यापैकी तुम्हाला प्राप्त होतील, परंतु त्या संधीचं सोनं करताना कुठेतरी आळस येऊ शकतो. जितका पैसा कमवाल तितकाच खर्चही होण्याची शक्यता जास्त आहे. ओम विष्णवे नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे आणि गुळ आपल्याला दान करायचा आहे. मिथुन राशीच्या भाग्यस्थानातून हे ग्रहण होत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तीला तसं पाहायला गेलं तर गुरुबळही उत्तम आहे. मिथुन राशीसाठी नवीन संधी देणारं हे ग्रहण आहे. तीर्थयात्रा तुमच्या होऊ शकतात, कर्माला गती मिळू शकते, वाहन खरेदी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. फक्त कुठेतरी तुमची इम्युनिटी पॉवर ही कमी होणार आहे. रोगप्रतिकारक शक्ती तुमची कमकुवत होत असल्याने खाण्यापिण्याचे नियमांवर बंधनं ठेवा. अति खाणं टाळा. योग्य आहार घेणं तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचं ठरेल. मिथुन राशीच्या लोकांनी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे आणि पिवळी मिठाई किंवा पिवळे पदार्थ तुम्हाला दान करायचे आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींच्या अष्टम भावातनं हे ग्रहण होत आहे. अष्टम भाव हे पीडा देणारा आहे, त्रास देणारा आहे. त्यासोबतच चंद्र ग्रह हा आईचा कारक आहे आणि कर्क राशीचा स्वामी सुद्धा चंद्रच आहे. त्यामुळे कर्क राशीचे लोक कुठेतरी मानसिकता स्थिर ठेवण्यासाठी ध्यान साधनेला पहिलं प्राधान्य द्यावं, हे या ग्रहणामध्ये नक्की लक्षात घ्या. पीडा होऊ शकते, त्रास होऊ शकतो, आईचं आरोग्य बिघडू शकतं, मानहानी होऊ शकते, नाव खराब होण्याची शक्यता जास्त होऊ शकते, नकारात्मकता जास्त जाणवेल, निगेटिव्ह वाईब्स जास्त मिळू शकतात, गर्भपिशवीचे त्रास, युरिन इन्फेक्शन या गोष्टी जास्त प्रमाणात तुम्हाला होऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला एकच सांगेल की तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला योग्य पद्धतीचं आहार देणं गरजेचं आहे. थोडक्यात काय, ऑलवेज हॅपी, बी पॉझिटिव्ह या पद्धतीने जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर सहज सोप्या पद्धतीने मात करता येणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी आईची जास्त काळजी घ्यावी, दूध दान करावं आणि पितरांना शरण जाऊन ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे. सिंह राशीच्या सप्तम भावातनं हे ग्रहण होत आहे. सप्तम भावातनं ग्रहण होत असताना मतभेद टाळले गेले पाहिजे. मित्रपरिवारामध्ये बोलताना काळजीपूर्वक बोला. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात, जुने वाद पुन्हा बाहेर येऊ शकतात, कोर्ट कचेरीचे वाद होण्याची शक्यता जास्त आहे. नवीन मैत्री होऊन त्या मैत्रीमध्ये सुद्धा मतभेद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. थोडक्यात काय, बोलताना विचार करा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कच्च्या दुधामध्ये काळे तीळ टाकून महादेवाला अर्पण करायचे आहे आणि ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला अधिकाधिक जप करायचा आहे. कन्या राशीच्या षष्ठ भावातनं हे ग्रहण होत असताना तुम्हाला नोकरीच्या नवनवीन संधी सहज प्राप्त होतील. जी मुलं छान पद्धतीमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे, त्याची पूर्वतयारी करत आहे, त्या मुलांचा उत्साह वाढेल. परंतु उत्साह वाढत असताना कुठेतरी मनाची स्थिरता ही नको त्या गोष्टींकडे अट्रॅक्शन वाढू शकतं, नको त्या गोष्टीचं आकर्षण वाढल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. याची काळजी अवश्य घ्या. नोकरीमध्ये स्थिरता येऊ शकते, प्रमोशन होऊ शकतं, पैसे मिळण्याच्या नवनवीन संधी येऊ शकतात आणि अचानक खर्चही होऊ शकतात. कन्या राशीच्या व्यक्तींनी पोटाचे त्रास होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी. त्यासोबतच कन्या राशीच्या व्यक्तींनी शक्यतो रात्री बाहेर फिरणं टाळावं. कालभैरव अष्टकाची ग्रहण काळामध्ये कमीत कमी 11 आणि जास्तीत जास्त 51 आवर्तनं अवश्य केली गेली पाहिजे. जर तुम्हाला कालभैरव अष्टक पठण येत नसेल, मोबाईलवर लावून तुम्ही ऐकलात तरीही चालेल किंवा ओम रुद्राय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करून ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी काळे तीळ आपल्याला दान करायचे आहे. तुळा राशीच्या पंचम भावातनं हे ग्रहण होत आहे. चॅलेंज वाढतील, कॉम्पिटिशन वाढेल, तुम्हाला गुप्त शत्रू जास्त वाढू शकतात, तुमची कामं पेंडिंग राहू शकतात, हाडांची दुखणं त्रास देऊ शकतात, संततीच्या बाबतीमध्ये कुठेतरी मतभेद होऊ शकतो, मैत्रीमध्ये दुरावा होऊ शकतो. ज्यांना तुम्ही मनापासून जपत आलात ती लोक कुठेतरी तुम्हाला मानसिक त्रास आणि मानसिक थकवा देऊ शकतात. त्यामुळे शांत रहा. माय लाईफ माय रूल
या तत्वावर जर तुम्ही राहत असाल तर हे ग्रहण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नक्कीच नेम आणि फेम देण्यासाठी आलेलं आहे. भावनांपेक्षा भावनांपेक्षा बौद्धिक पात्रतेवर जर तुम्ही भर दिला तर हे ग्रहण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. तूप आणि गुळाचं तुम्हाला दान करायचं आहे. त्यासोबतच 11 वेळेस हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण आपल्याला ग्रहणाच्या पर्वकालामध्ये करणं गरजेचं राहील. वृश्चिक राशीच्या चतुर्थ भावातनं हे ग्रहण होत आहे. मानसिक ताणतणाव, थकवा जाणवेल, मनशक्ती वाढवण्याची गरज तुम्हाला नक्कीच राहणार आहे. निगेटिव्हिटी, स्ट्रेस, डिप्रेशन या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. जसं तुम्ही भोजन पोटाला देता त्या पद्धतीनेच तुम्हाला मनाला भोजन देण्याची गरज आहे. मेडिटेशन, ध्यान साधना या गोष्टींवर विशेष जोर द्यावा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी पती पत्नीपासून थोडंसं शांत राहणं गरजेचं राहील. विकोपाचे वाद पती पत्नीमध्ये होऊ शकतात, होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी. चंद्रग्रहण हे तुमच्या चतुर्थ भावातून असताना मातृसुखासाठी सुद्धा कुठेतरी त्रासदायक असं हे ग्रहण आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गुळ हा पदार्थ दान करावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे. धनुराशीच्या तृतीय स्थानातून हे ग्रहण असता उदासीनता, विरक्ती, मूड स्विंग होणं या घटना सतत घडत असतील, परंतु तुम्हाला अग्रीमेंट, नवनवीन संधी, ऍडव्हर्टाइजमेंट, सोशल मीडिया या माध्यमातून उत्तम नवीन संधी आणि त्या संधीतून सोनं करून तुमच्या आयुष्याला नवीन एक प्रकारचा उजाळा मिळण्यासाठी हे ग्रहण तुम्हाला फायदेशीर ठरतं. कामधंद्यामध्ये उत्तम यश प्राप्त होईल. तुम्ही जर सोशल मीडियाशी संबंधित काही काम करत असाल त्याच्यामध्ये तुमचे फॉलोअर्स वाढू शकतात. तुम्हाला त्या माध्यमातून उत्तम पद्धतीचा पैसा सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. नवीन करार होऊ शकतात, पण हे करार करत असताना कागदपत्र पूर्णपणे वाचून घेणं ही तुमची पहिली जबाबदारी राहील. कुणाचंही मध्यस्थी करताना 10 वेळेस विचार करा. त्यासोबतच मध्यस्थी केल्यानंतर कुठलीही मोठी जबाबदारी घेऊ नका. या गोष्टींकडे जर लक्ष ठेवलं तर हे चंद्रग्रहण तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मकर राशीच्या कुटुंब स्थानातून, धनस्थानातून हे ग्रहण होत आहे. यामध्ये कुटुंबामध्ये वाद होणार नाही, मतभेद होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करावी. विशेषतः मकर राशीच्या लोकांनी खाण्यापिण्याची पथ्य पाळावी. तुमच्या स्वभावानुसार तुमचा जो काही आहार आहे त्या आहारामध्ये बदल करण्याची इच्छा तुमची अवश्य होणार आहे, परंतु हा बदल करताना कुठेतरी आरोग्याला त्रासदायक ठरणार नाही याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याचे नियम ठेवले तर आरोग्य तुमचं नीट राहील आणि त्यासोबतच वाणीवर अवश्य नियंत्रण ठेवावं. जिभेला जर तलवारीची धार असेल तर कुठेतरी ती धार कमी करून जिभेवर थोडीशी साखर आणि गुळ ठेवला तर तुम्हाला हे ग्रहण कुटुंबामध्ये गोडवा देणार आहे. धनाची नवनवीन संधी प्राप्त करून देणार आहे. बुध आणि राहूचं भ्रमण सुद्धा तुमच्यासाठी विशेषतः नवनवीन संधी आणि तुमच्या करिअरला नवनवीन पद्धतीने नेम आणि फेम देण्यासाठी आलेले आहे. मकर राशीच्या लोकांनी ओम दुम दुर्गाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे. कुलस्वामिनीची उपासना करायची आहे आणि ग्रहण संपल्यानंतर मोहरीच्या तेलाचं दान करायचं आहे. कुंभ राशीतूनच हे ग्रहण होत आहे. कुंभ राशीच्या लग्न भावातून हे ग्रहण होत असताना धनलाभ होणार आहे, परंतु काम वेळेवर करणं, आळस बाजूला ठेवणं, आलेल्या संधीचा योग्य पद्धतीने फायदा घेणं या गोष्टींकडे लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. नेटवर्क वाढेल, लोकसंपर्क चांगला राहील, लोकसंपर्कातून फायदेही चांगले मिळतील. आळस वाढत जाणार आहे. त्यासोबतच ज्या व्यक्तीवर आपण खूप जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ती कुठेतरी आपल्याला मागे खेचू पाहत आहे. या गोष्टींवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. थोडक्यात स्वतःची कामं स्वतः करायची आहे, तरच तुम्हाला हे ग्रहण अचानक लाभ देणार आहे. 7.5 ही चालू आहे, त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनी थोडी काळजी घ्यायची आहे. मध्यस्थी करताना, कुठलेही मोठे निर्णय देताना, मोठे शब्द, मोठी आश्वासनं देताना काळजीपूर्वक हा विचार करूनच शब्द दिले गेले पाहिजे. ओम श्री शिवाय नमः, ओम श्री शिवाय नमः किंवा ओम क्लीम कालिकायै नमः, ओम क्लीम कालिकायै नमः ह्या 2 मंत्रांपैकी एका मंत्राचा उच्चार, नामस्मरण आपण ग्रहणाच्या पर्वकालामध्ये अवश्य करायचं आहे. ग्रहण संपल्यानंतर काळे पांढरे तीळ आपल्याला गरिबाला दान करायचे आहे. मीन राशीच्या व्यय भावातून 12व्या भावातून हे ग्रहण होत आहे.
आरोग्यासाठी हे अतिशय त्रासदायक असं हे ग्रहण असणार आहे. विशेषतः पोटाचे त्रास होऊ शकतात, त्यासोबत नाभीच्या खाली युरिनचे त्रास होऊ शकतात. काळजी घ्यावी, हाडांची दुखणे त्रासदायक ठरू शकतात. आरोग्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू शकतात. उष्णता वाढणं, अशा अनेक प्रकारच्या त्रासांना तुम्हाला सामोरे जाऊ शकतं. परंतु एकीकडे आर्थिक संधी सुद्धा आपल्या दारामध्ये उभी राहत आहे. नवनवीन कामांच्या संधी तुम्हाला फायदेशीर ठरतील. नवनवीन करार होतील. नवनवीन लोकांच्या माध्यमातून तुम्हाला कामाची संधी वाढत जाणार आहे. करार होणार आहेत आणि विशेष म्हणजे अडकलेले पैसे परत मिळण्याची ही संधी असणार आहे. जिथे तुम्ही पूर्वी गुंतवणूक केली परंतु त्या गुंतवणुकीतून पैसा स्टक झाला असेल, अडकलेला असेल, तर तो पैसा परत मिळण्याची ही संधी ग्रहणानंतर 90 दिवसामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. या मीन राशीच्या लोकांनी विशेषतः दातांचं दुखणं सुद्धा त्रासदायक ठरू शकतं. 7.5चा कालावधी चालू आहे. यांनी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान सन्मान ठेवावा. त्यासोबतच या ग्रहण कालामध्ये मारुतीची उपासना, हनुमान बजरंग बाण किंवा हनुमान चालिसाचे अधिकाधिक पाठ करणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील. ग्रहण संपल्यानंतर छाया दान करायचं आहे, काळे उडीद दान करायचे आहे, निळं वस्त्र सुद्धा तुम्ही ग्रहण संपल्यानंतर दान करायचं आहे. ह्या होत्या 12 राशींसाठी ग्रहणाचं राशीफल. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहूची महादशा आणि गुरुची महादशा चालू आहे अशा व्यक्तींसाठी हे ग्रहण अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ग्रहणाच्या या पर्वकालामध्ये बघायला गेलं तर सगळ्याच मंदिराचे दरवाजे हे दुपारी 12:30 नंतर बंद होत असतात. आपण आपल्या देवघरामध्ये बसून शिव उपासना ही सामुदायिक पद्धतीने आपल्या वास्तूमध्ये झाली पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये ग्रहणाच्या पर्वकालापासून सुगंधित धूप दीप लावून आपल्या पितरांचं स्मरण सुद्धा केलं गेलं पाहिजे. कारण पितृपक्ष सुरू होताच पहिल्याच दिवशी भाद्रपद पौर्णिमेला हे ग्रहण आहे आणि पौर्णिमा ही तिथी अत्यंत लाभदायक ठरते. माता लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूची आणि प्रत्यक्ष चंद्राची सुद्धा आपण उपासना करत असतो. प्रत्येक पौर्णिमेला ही साधना तर आपण करतो, पण ग्रहण असणाऱ्या या पौर्णिमेला सुद्धा आपण ही साधना सातत्याने करायची आहे. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की ग्रहणाचा जो पर्वकाल दुपारी 12:30 ते रात्री 1:27 पर्यंत हा जो सुवर्ण काळ आपल्याला मिळतोय, हा सुवर्ण काळ तुम्ही परिपूर्ण शरणागती ही ब्रह्मांडाला आणि आपल्या गुरुतत्वाला, आपल्या देवतेला जर देत असाल तर हे ग्रहण तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच फायदे घेऊन येणार आहे. त्यानंतर सुरू होत आहे आपलं पितृपक्ष. या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांवर आपण कशा पद्धतीने काम करावं, कशा पद्धतीने आपल्या पितरांचे आशीर्वाद आपण प्राप्त करून घ्यावे, यासाठी ग्रहणाच्याच दिवशी सकाळी 11 वाजता पितृशरण, पितृस्मरण, एक परिपूर्ण शरणागती असा सुंदरसा एक छोटासा उपक्रम आम्ही घेत आहोत. हा उपक्रम आपण अतिशय छान पद्धतीने दुर्मिळ माहिती असणारा आणि पुढची 15 दिवस हा पितृंचा उत्सव आपण कशा पद्धतीने साजरा करावा, हो, हा पितरांचा उत्सवच आहे. बरेच लोक ह्या पितृपक्षाला अशुभ म्हणतात. या तुमच्या ज्या काही चुकीच्या कन्सेप्ट आहे, चुकीच्या संकल्पना ज्या आहेत, त्या संकल्पना दूर करण्यासाठी आपण भेटत आहोत रविवारी सकाळी 11 वाजता पितृस्मरण या छानशा कार्यशाळेमध्ये. जर तुम्हाला तुमच्या पितरांचे आशीर्वाद येणाऱ्या 15 दिवसांमध्ये लाभ करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. पितृस्मरण या दुर्मिळ शाळेची नाममात्र फी आहे फक्त आणि फक्त 299 रुपये. अतिशय दुर्मिळ माहिती, मृत्यूनंतरचा प्रवास, पितृशरण जाण्यासाठी रोजच आपण कशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करू शकतो, अशा अनेक प्रकारच्या माहितींसहित आपण भेटणार आहोत. पितृस्मरण, एक परिपूर्ण शरणागती या माध्यमातून. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय शंकर लिहायला विसरू नका. हे चंद्रग्रहण तुमच्या आयुष्याला उत्तम फल देणारं राहो. परिपूर्ण चंद्राला शरण जाऊन या ब्रह्मांडाची ऊर्जा तुम्हाला प्राप्त हो आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचं राहो. हीच समर्थ सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना. जय शंकर दत्तगुरु.